विधानसभेला सुद्धा समोरचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जीव काढत होता। मग आता पंचायत समिती जिल्हा परिषदला आपलं काय होईल? आपण तर आता मोठ्या मोठ्या मागण्यात कुठेतरी सुधाकर घराला अडकवला पाहिजे। कर्जतच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची कर्जत परिवर्तन आघाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरात ॲक्शन मोडवर आली आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जतमध्ये पुन्हा एकदा जोरदार एंट्री घेतली आहे। कडाव जिल्हा परिषद गटातील मार्केवाडी इथं पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत सुधाकर घारे प्रत्यक्ष पोहोचले। महिन्यानंतर आपल्या नेत्याला पाहताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। महत्त्वाचं म्हणजे मंगेश काळोखे हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर सुधाकर घारे काही काळ मतदारसंघाबाहेर होते। मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असताना घारे यांच्या या पुनरागमनानंतर कर्जतच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आलाय। कार्यकर्त्यांचा आम्ही सल्ला घेत होतो। सल्ला घेताना लोक सांगायची तुमची सीट 200 मतांनी येईल तर 200 मतांनी पडेल। मी निश्चित आपल्या कोपऱ्यात घ्यायचो, अरे काय आपलं असं काय होतंय, आपण सगळं तर बरोबर करतोय। आम्ही अजून जोरात काम करायचो। भवनाला आपण इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याने इतकं चांगलं काम केलं का कर्जत तालुक्यामध्ये कधीच अशी निवडणूक झाली नव्हती। इतक्या मताने आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार निवडून आलेला आपण सर्वांनी पाहिलेला आहे। सर्वांना वाटलं होतं 200, 500, 1000 मताने इकडे तिकडे होईल, परंतु आपल्या सर्वांच्या ताकदीने कर्जत तालुक्यातील कर्जत शहरामधील सर्व मायबाप जनतेने आपल्याला 4,500 मताने आपला उमेदवार तिथे निवडून आलेला आहे। आज जर बघितलं तर नितीन दादाचं विधानसभेचं मतदान बघितलं आणि माझं अपक्षाचं विधानसभेचं मतदान बघितलं आणि दोघांची जर आपण बेरीज केली तर 40,000 मताची आपली आघाडी आहे। या निवडणुकीला सामोरं जायचंय तर बाबूशेठला 4,000 काय मी म्हणतो 5,000हून अधिक मतांनी निवडून आलं पाहिजे। आपण परिवर्तन विकास आघाडी तयार केली। परिवर्तन विकास आघाडी तयार केल्यानंतर समोरच्या माणसाला साहजिकच वाटतं का आपलं आता कसं होणार, कारण आपण विधानसभा बघितली असेल, आपण नगरपालिका बघितली असेल, विधानसभेला सुद्धा तुमच्या सगळ्यांनी आपल्यासारख्या माझ्यासारख्या एक अपक्ष माणसाला चांगल्या पद्धतीने मतदान दिलं होतं। समोरचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जीव काढत होता। त्यानंतर आपण कर्जतची नगरपालिका कशी जिंकली। मग आता पंचायत समिती जिल्हा परिषदला आपलं काय होईल? आपण तर आता मोठ्या मोठ्या मागण्यात मग कुठेतरी नितीन दादाला साथ दिला पाहिजे, कुठेतरी सुधाकर घराला अडकवला पाहिजे, यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत। सुधाकर घारे यांची एंट्री कोणाचं गणित बिघडवणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।